तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, आज आपला बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला आहे भावांनो. आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असणारे आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे. तर भावांनो, आज आपण प्रिंटिंगच्या साईजचा बॅनर केला आहे, तो म्हणजे 10x5चा. तर भावांनो, यापुढे म्हणजे इडून 15 ऑगस्टपर्यंत नेहमी म्हणजे जेवढे माझ्याकडून होतील तेवढे मी व्हिडिओ आणत जाईल आणि बॅनर देत जाईल. रातचा बॅनर एकदम खतरनाक झाला आहे, तो तुम्ही थंबनेल बघून समजलंच असणार. किंवा जुने सबस्क्रायबर असेल तर त्यांनी इंस्टाग्रामला आपला बॅनर बघितला असेल, काल का परवा मी अपलोड केला होता. तर त्याचंच आज आपण मटेरियल आणलं आहे आणि ते आणलं आहे भावांनो फोटोशॉपवरती. आणि इथून पुढे व्हिडिओ आपले फोटोशॉपवरतीच येतील. आणि PLP पण देण्याचा मी प्रयत्न करेल आणि मटेरियल तर आता दिलंच आहे भावांनो. ओके, तर जे कोणी फोटोशॉप युजर असेल त्यांच्यासाठी PhD एकदम म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. तर काही नाही भावांनो, फक्त या व्हिडिओला 50 लाईक कंप्लीट करा. 50 लाईक कंप्लीट झाले का मी PhDची लिंक देऊन टाकेल. ओके, आणि आता मी मटेरियल दिलं आहे जे तुम्ही फिक्स आर्टमध्ये, फिक्स लॅबमध्ये किंवा फोटोपियामध्ये यूज करून तुमचा एकदम खतरनाक बॅनर करू शकता. ओके, एकदम मी म्हणजे तुम्हाला आता मी दाखवत चला तर सुरुवात करूयात. ओके, आणि जो कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून इथून असेच भारी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि मराठीमधून डिझाईन शिकायला हेल्प होईल. ओके, आणि कमेंट बॉक्समध्ये जे आदिवासी कमेंट करायला विसरू नका. तर मी या ठिकाणी आता हा एक टाईमपास कॅनव्हास आहे, मी मेन कॅनव्हास ओपन करतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 9 ऑगस्ट PhD. ओके, फाईलचं नाव आहे. कॅनव्हास बघू शकता. एक मिनिट मी रोलर बंद करतो. इमेज साईज या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10x5. ओके, ही भावना ऑर्डर आली ती मला, तुम्ही ती केली आणि बनला. आता बॅनर पण खूप कडक झाले, तर आपण आपल्या चॅनलवरती देऊयात. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लेअर दिसत असते. एक मिनटं, लेअर मी थोडेसे वरती घेतो. ओके, आता आपण खालतून वर येतो. ओके भावना, हा बॅकग्राऊंड आहे आणि त्यावरती कलर याला काही सगळा विषय नाही. हा मी डिलीट करून टाकतो, याचा काही एवढं मॅटर नाही. ओके, तर बघू शकता भावना, बॅकग्राऊंड एकदम खतरनाक बॅकग्राऊंड आहे आणि भावना याला जवळपास 14 लेअर लागल्या भावना. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक बॅकग्राऊंड मी क्रिएट केला आहे. पण हा बॅकग्राऊंड मी या व्हिडिओमध्येच देणार होतो, म्हणजे या PhDमध्येच देणार होतो का, पण मग काय झालं भावनो, हा बॅनर बनवला एवढी MB वाढली होती भावना साईजची, त्यामुळे हा बॅकग्राऊंड मी एक्सपोर्ट करून डबल लिहिले जातं, म्हणजे साईज कमी झाली. 60 म्हणजे 100 MBचा बॅकग्राऊंड सांगता नसतं भावनो. 14 लेअर मी याच्यावरती ॲड केलं होतं त्यामुळे. तर 16 एकदम खतरनाक बॅकग्राऊंड आहे, तुम्ही कुठं पण यूज करू शकता आणि तसा पण. ओके, त्यानंतर आता मी ओके भावना, तुम्हाला मी आता मटेरियल कसं दिलं म्हणजे तुम्हाला सांगतो भावना. खालचं काही विषय नाही, पण एक ग्रुप 5, ग्रुप 1, ग्रुप 2 हे असं दिसतंय ना, तर अशा प्रकारे मी एक ग्रुप दिले. ओके भावनो, ज्याने तुम्हाला फिक्स आर्टमध्ये ॲड करायला एकदम सोपं जाईल. ओके, तर चला तर मी आता एक लेअर दाखवतो, म्हणजे आपलं बॅकग्राऊंड म्हणजे बॅनर तयार करून दाखवतो. ओके, सर्वात प्रथम आपण या ठिकाणी वार्मिकाला घेतले आहे. ओके, एक मिनटं, Ctrl 0 तुम्ही. हां, त्यानंतर इथे एक छोटासा फॉग घेतला आहे, तिथे आमची संस्कृती, आमचा अभिमान असा एक ते आपण फेमस हे टाकले. ओके, त्यानंतर इथं ओव्हरलीमध्ये तुम्ही एडिटर आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. ओके, आणि ग्रुप 5मध्ये या ठिकाणी हां हे आपले झेंडा आहे आपला. ओके, त्यानंतर ग्रुप 1मध्ये हे राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांच्या पाठीमागे जे काही सनलाईट बनवू शकतो आपण, त्याला सनलाईटची PNG मी या ठिकाणी ॲड केली आहे. ओके, ही पण तुम्हाला मटेरियलमध्ये संपूर्ण काही गोष्टी दिल्या आहेत, ते तुम्ही यूज करा चांगल्या प्रकारे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम HD पिक या ठिकाणी मी घेतले आहेत. ओके, असे पिक तुम्हाला बाहेर कुठंच भेटणार नाही, एकदम HD. ओके, आणि PhD जर भेटले तर एकदम सोपं व्हावं. ग्रुप ओपन करायचा आणि तुम्हाला जर इमेज पाहिजे असेल तर काय करायचं व्हावं, ते इमेज विषय जावा. एकदम तुमचं राघोजी भांगरे यांची इमेज पाहिजे ना, तुम्ही बघू शकता. काय करतं, त्यावरती लेफ्ट क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट ॲज
आणि PNG एक्सपोर्ट करून घ्यायची आणि कुठं पण बिंदास यूज करा भावनो, काही विषय नाही, काही दुसऱ्या परवानगी आपण कॉपीराईट देत नाही. फक्त यूट्यूबवरती आपली डिझाईन म्हणजे यूब कॉपी कुठे करायची नाही. आणि जो कोणी वेब डिझाईन तयार करेल त्याने इंस्टाग्रामला आपल्याला टॅग करायचे. ओके. नंतर या ठिकाणी वर आपल्या काही आदिवासी आणि इतर पण काही क्रांतीवीरांचे फोटो. ओके. त्यानंतर याच्यात लाईन ॲड केली मी. त्यानंतर टेक्स्ट या ठिकाणी बघू शकता एकदम खतरनाक आणि ट्रेंडिंगला जो इफेक्ट आहे तो मारला आहे आणि टेक्स्चर पण एकदम खतरनाक आहे. हा त्याच्यासाठी जर भेटली म्हणजे भेटणारच आहे. 50 लाईक करा फक्त. ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा आपला हे आहे इफेक्ट बिफेक्ट. या ठिकाणी फॉन्ट बिंटला एकदम भारी दिला आहे. ओके. बंद करतो मी. एक मिनटं. कंट्रोल 0. ओके. त्या ठिकाणी मी खाली एक पट्टी ॲड केली म्हणून रेक्टँगल बनवू शकतो. त्याच्यावरती एकदम अजून एक पट्टी मी ॲड केली आणि नंतर एक त्यावरती चुकी माझं नाव टाकलं एकदम. म्हणजे इथं तुम्ही तुमचं पण टाकू शकता. फॉन्ट मी देऊन टाकेल वाटलं असतं. काय नाही, असं डबल टॅप करायचं. फोटोशॉप युजर आहे तुम्हाला तर संपूर्ण गोष्टी माहिती आहेत, काय सांगायची गरज नाही. ओके. नंतर पुढे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला काही म्हणजे मी फिक्स आर्टवरती प्रिंटेसवरती मटेरियल बसत होतो आणि तिथं मला भेटलं. एकदम छान वाटलं, मला करूयात यूज. ओके. आणि ते बघायला पण छान वाटतं. ओके. त्याचा कलर मी बघू शकता इथून घेतला असं हा कलर यूज उचलला तिथे टाकला तर एकदम बऱ्याच चांगल्या प्रकारे मला हे भेटलं. म्हणजे रिझल्ट बघायला भेटतं त्याने. आणि एक रेक्टँगल ॲड केलं. या ठिकाणी येणार आहे 9 ऑगस्ट म्हणजे टेक्स्ट येणार आहे. हां तर तो तुम्ही बघू शकता त्याच फॉन्टमध्ये एकदम ट्रेंडिंगला आहे म्हणून आपण. एक मिनटं. कंट्रोल+ बघू शकता. ओके. एकदम छान येतं. त्यानंतर इथं लाईन ॲड केली आपण एकदम छान जसं ट्रेंडिंगला असे असतात ना, त्यामुळं त्यावरती हे केले आणि बोल्ड केले वाटलंच तर तुम्ही. आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही काही पण करू शकता. पण मग मटेरियल भेटल्यावरती कारण जे हुशार एडिटर असतात ते डोकं लावून काय करतात मलाच माहिती. त्यानंतर रेड मी लोगो पण तुम्ही एडिट करू शकता तुमचा वाला एकदम असं. आणि वर अजून एक रेड म्हणजे तुम्ही ना धावतो कुठं गेलं बघाच काय पण. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं लोगो पट्टी ट्रेंडिंगला आहे बनवा लोगो. नंतर ब्लेंडिंग मोड तुम्हाला वाटलं तर चेंज करा तुमच्या पद्धतीने, कारण मला प्रिंटिंगला द्यायचं होता आणि आता मी ब्लेंडिंग मोड चेंज केला असं तर आपला लोगो दिसला नसता. म्हणून मी याचा नॉर्मल ब्लेंडिंग मोड ठेवला. कंट्रोल 0 करतो. आणि इथून तुम्हाला काही इफेक्ट मारायचे असतील तर तुम्ही इफेक्ट मारू शकता. ओके. एक्सप्लोजर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता तुमच्या मनाची मर्जी भावना तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर आजचा बॅनर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आय होप तुम्हाला पासवर्ड पण भेटला असेल. आणि इथून पुढे आहेच कडक बॅनर येणार आहे ठीक, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर भेटूयात लवकरच. जय आदिवासी भावना सर्वांना.